हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज बनवणार आहोत आपण रिफ्रेशिंग ड्रिंक युजिंग लिची आणि कोकोनट वॉटर सो मी 10 to 12 लिचीज घेतलेल्या आहेत. त्याला मी पील केलेलं आहे आणि त्यातलं मध्ये जे सीड असतं ते पण काढून टाकलेलं आहे. आणि आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. त्यामुळे मी डिरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण लिची पील करून टाकते आहे. त्याचबरोबर मी 3 कोकोनट वॉटर घेतलेले आहेत. बट माझ्या कोकोनटमध्ये पाणी कमी असल्यामुळे, छोटे छोटे असल्यामुळे मी ते 3 घेतलेले आहेत. जर तुम्हाला एकाच कोकोनट वॉटरमध्ये पाणी जास्त मिळत असेल तर तुम्ही एक कोकोनट वॉटर पण सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये मी मिंट लीव्स टाकलेले आहेत. स्वीटनरसाठी मी हनी टाकलं आहे, पण तुम्ही साखरही टाकू शकता ॲज पर युअर चॉईस. अर्धा लिंबू पिळलेला आहे. जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही 1 लिंबू पिळावं. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये कोकोनट वॉटर टाकणार आहे, पण त्याआधी मी हे ग्राइंड करून घेते कारण मग लिची चांगली बारीक होते. त्याच्यामध्ये मी एकच आता कोकोनट वॉटर टाकून घेतलेलं आहे आणि मी चवीला ब्लॅक सॉल्ट टाकते आहे, काळं मीठ. तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालणार आहे, पण अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे, ते पण स्वीटनेस एन्हान्स व्हावा म्हणून. आणि सेंधव मीठ जर असेल तर वेल अँड गुड, त्याने चव खूप छान येते. आता मी कोकोनट पील करून घेते आहे आणि वॉटर पोर करते आहे. ॲक्च्युली इथे माझी चूक झाली, मी आधी पाणी घातलं आणि मग ग्राइंड केलं, पण तुम्ही आधी ग्राइंड करून घ्या आणि मग पाणी घाला. आता मी ग्राइंड करते आहे आणि त्यानंतर आपण ते स्टर करणार आहोत. जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता, अदरवाईज ते तसंही खूप छान लागतं. लिचीचे चंक्स येतात दाताखाली, ते एकदम छान वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. मी दोन्ही पण पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे करून. हे ॲक्च्युली कोकोनट वॉटरमध्ये थोडंसं कचरा असतो म्हणून मी ते गाळणीतूनच घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी बर्फ पण टाकलेला आहे. तुम्हाला जर थंड हवं असेल तर तुम्हीही टाकू शकता. आयदर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या, हाफ एन आवरनी घ्या. एकदम छान कूल रिफ्रेशिंग ड्रिंक आहे फॉर हॉट सीझन. थँक्यू.